नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, विद्यार्थ्यांनी सीईटीची एक्झाम दिलेली आहे, त्यांचा रिझल्ट देखील आलेला होता. आता महत्त्वाचं ते वाट पाहत आहेत ते म्हणजे ॲडमिशन प्रोसेस. इंजिनिअरिंग कॉलेजसाठी ॲडमिशन प्रोसेस. सर, आम्हाला चांगल्यातलं चांगलं इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, आम्हाला कम्प्युटर सायन्सची ब्रांच पाहिजे, IT पाहिजे, AIDS पाहिजे, मेकॅनिकल, सिव्हिल, अशा अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न आहेत. मग या प्रोसेसला काय करायचं असतं पहिल्यांदा तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. हे रजिस्ट्रेशन कुठे करावं लागतं तर हे रजिस्ट्रेशन सीईटी सेलकडे आपल्याला नाव नोंदणी करावं लागतं. त्याची एक प्रोसेस असते, तो फॉर्म भरावा लागतो, डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात, त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होतं, त्यानंतर तुमचे रँक्स येतात आणि त्या रँकच्या बेसिसवर आपण चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजचे ऑप्शन्स देतो आणि त्या विद्यार्थ्यांना चांगलं स्वप्नातलं कॉलेज त्यांचं मिळून देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, व्हायब्रंटमध्ये गेली अनेक वर्षापासून आम्ही हजारो इंजिनिअर्सचं स्वप्न साकार केलेलं आहे, कारण की कंडक्टिंग ऑथॉरिटी आम्ही जे काउन्सिलिंग प्रोसेस करतो हे सर्व पूर्ण इंजिनिअर्सची टीम आहे. मित्रांनो, जे की वेल क्वालिफाईड चांगल्या कॉलेजमधून आम्ही पास आउट झालेले सर्व इंजिनिअर्स हे तुमचं चांगल्यातलं चांगलं कॉलेज आणि तुमचं स्वप्न पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करतोय. आता महत्वाचं काय आहे तर सीईटी सेलनं आज एक टाइम टेबल जाहीर केलेला आहे. या टाइम टेबलमध्ये काय आहे तर सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी काही वेळ दिलेला आहे. हे महत्वाचे डेट्स काय आहेत, तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला लाईव्ह एक व्हिडिओ दाखवतो. त्या पद्धतीने तुम्ही अगदी घर बसल्या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि सर्व विद्यार्थ्यांचे देखील आम्ही फॉर्म व्हायब्रंटमध्ये भरून देतो. व्हायब्रंटचं मित्रांनो लातूर, बीड, बारामती, पुणे आणि नांदेडमध्ये शाखा आहे. तिथे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं हे फॉर्म भरून देण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या ऑफिसला व्हिजिट करायचं आहे आणि हे सर्व फॉर्म लवकरात लवकर भरून द्यायचं आहे. आता आपण पाहूया की महत्वाचे डेट्स काय आहेत. हे पहा, महत्वाचं रजिस्ट्रेशन साठी काय वेळ दिलेला आहे तर रजिस्ट्रेशन साठी मित्रांनो साधारणतः 24 तारीख म्हणजे आजपासून ते 3 तारखेपर्यंत आपल्याला रात्री 5 वाजेपर्यंत 3 तारखेचा टाइम दिलेला आहे साधारणतः. त्यानंतर काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय आहे तर 24 तारखेपासून 4 तारखेपर्यंत 3 तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं आणि 4 तारखेपर्यंत आपल्याला डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लगेच विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकतो. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2 प्रकारे आहे. एक आहे ई स्क्रुटिनी, म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. ऑनलाईन तुम्हाला लगेच मेसेज देखील येतो की यू हॅव सक्सेसफुली व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स. काही त्रुटी असतील त्यामध्ये, काही प्रॉब्लेम असेल तर तो त्याचा मेसेज येतो. पुन्हा लॉग इन करून आपण त्या गोष्टी क्लिअर करू शकतो. किंवा एक आहे फिजिकल व्हेरिफिकेशन. आपल्याला फॉर्म मध्ये तिथं ऑप्शन देतात की ई स्क्रुटिनी पाहिजे की फिजिकल पाहिजे. फिजिकल केलं तर आपल्याला FC सेंटर आहे, त्या FC सेंटरला व्हिजिट करावं लागतं आणि लगेच आपले सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. अशा पद्धतीने हा टाइम टेबल आहे. तर 3 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं. आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं पहा. तर विद्यार्थ्यांना काय करायचंय, न्यू रजिस्ट्रेशन या टॅबला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर साधारणतः ही अशी विंडो दिसेल की हॅव यू अपीयर्ड फॉर MST CET 2023. तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, इथे येस क्लिक करायचं आहे. येस क्लिक केल्यानंतर पहा इथे काय आहे ऑप्शन्स. MST CET 2023 ऍप्लिकेशन नंबर, तुमचा फॉर्मचा ऍप्लिकेशन नंबर मेन्शन करा. CET रोल नंबर, तुमचा रोल नंबर मेन्शन करा. MST CET तुमचं म्हणजे 2023 तुमची डेट ऑफ बर्थ, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथे मेन्शन करायच्या आणि तिथून त्यानंतर पुढील ऍडमिशन प्रोसेसला तुम्हाला पुढे जायचं आहे. मित्रांनो, मग साधारणतः या अशा पद्धतीने आपण जेव्हा करतो तर आपल्याला पुन्हा काय करावं लागतं तर साधारणतः पुढे सेव्हनी प्रोसीड करायचं. म्हणजे आपण सीईटीचं येस करायचं, त्याचे डिटेल्स टाकायचं आणि तिथं येस करायचं पुढे. आणि अशा पद्धतीने आपला पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर असा फॉर्म ओपन झालेला तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता यामध्ये पहा, यामध्ये स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीच्या गोष्टी आहेत हे इथे तुम्हाला क्लिअर स्क्रीन मध्ये दिसत असेल. मित्रांनो पहा, इथे पहा कॅन्डिडेट्स फुल नेम. इथे काय सांगितलं, ऍज पर ऑन HSC मार्कशीट, तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर कशा पद्धतीने नाव आहे ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ठीक आहे. तुमचं ज्या पद्धतीने तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर नाव आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे मेन्शन करा आणि आपल्याला पुढे त्याच्यानंतर झाल्यानंतर फादर्स नेम, तुमच्या वडिलांचं नाव काय आहे हे इथे मेन्शन करा. त्यानंतर आईचं नाव, मदर्स नेम, स्क्रीनवर पहा, तुम्ही तिथे पॉज करून बघू शकता, त्या पद्धतीने करा. घर बसल्या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सर्व फॉर्म भरू शकता. जेंडर तुमचं काय ते मेन्शन करा. त्यानंतर तुमचा जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ काय आहे ते तुम्ही इथे मेन्शन करा. तुम्हाला एक रफ लाईव्ह डेमो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर काय रिजन बघा, तुमचं रिलिजन काय, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, व्हॉट एव्हर जे असेल ते तुम्ही मेन्शन करा. त्यानंतर रिजन तुम्ही कुठल्या रुरल भागातून येतात की अर्बन भागातून येतात ते तुम्ही मेन्शन करा.
त्यानंतर पुढचं आहे वार्षिक उत्पन्न, जे आहे तुमचं जे उत्पन्नाचा दाखला काढलेला आहे त्यावर जे वार्षिक उत्पन्न मेन्शन केले ते इथे मेन्शन करा, जे असेल तुमचं ते. त्यानंतर मदर टंग, मातृभाषा, जे आहे तुमचं मातृभाषा ते मराठी जे असेल ते तुम्ही अशा पद्धतीनं इथे मेन्शन करा. त्यानंतर नॅशनॅलिटी ऑब्विसली ऑटोमॅटिक सर्वांचे इंडियनच येणार आहे. त्यानंतर तुमचा ऍड्रेस जो आहे तो मेन्शन करा. इथे ऍड्रेस लाईन 1 2 3 असं दिलेलं आहे. तुमचं जिथं पर्यंत बसेल 1 2 मध्ये तेवढं सबमिट करा. पूर्ण सर्व भरणं गरजेचं नाहीये. त्यामध्ये पूर्ण डिटेल मध्ये टाका तुमचा तालुका काय आहे, जिल्हा काय आहे. त्यानंतर तुमचं स्टेट, महाराष्ट्र स्टेट मेन्शन करा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तुम्ही कुठल्या भागातून येतात, जिल्हा कोणता आहे तुमचा तो इथे मेन्शन करा, जसे की आपण इथे लातूर केलेलं आहे. त्यानंतर तालुका काय आहे तुमचा तो इथे मेन्शन करा. त्यानंतर गावाचं नाव काय आहे ते इथे देखील तुम्ही इथे मेन्शन करू शकता. तुम्ही ज्या भागातून येतात तिथला रिजनल पिन कोड काय आहे तो इथे टाका. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा मोबाईल नंबर द्या, त्यावर तिथे ओटीपी येतो मित्रांनो. तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर द्या, त्यावर ओटीपी जनरेट होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेला मोबाईल द्या. विनाकारण फॉर्म भरायला यायचं, वडिलांचा नंबर द्यायचा, वडील कुठेतरी बिझी असतात, तुम्ही तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून पुढच्या कनेक्टिव्हिटीला आपल्याला सोपं जाणार आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी, जो फॉर्म मध्ये भरताना तोच ईमेल आयडी द्यावा असं देखील काही नाहीये, परंतु पुढच्या कम्युनिकेशनसाठी तुमचा जो चालू ईमेल आयडी तुमच्या मोबाईल मध्ये आहे तो ईमेल आयडी तुम्ही इथे मेन्शन करायचा मित्रांनो. त्यानंतर काय आहे बघा, त्यानंतर तुमचा पासवर्ड तुम्ही इथं स्वतः निवडू शकता. तो पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे. कॅप राऊंड शेवटच्या राऊंड पर्यंत आपल्याला हा पासवर्ड लक्षात राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. बेसिक रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर सर्व माहिती भरली, सर्वात शेवटचा पेज काय आहे ते म्हणजे तुमचा पासवर्ड. हा पासवर्ड आपण हे केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड याला क्लिक करायचं. त्यानंतर पहा तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबरवरती काय आहे, त्या मोबाईल नंबरवरती तुमचा ओटीपी आलेला आहे आणि तो ओटीपी हे करायचा आणि त्याला व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय ओटीपी हे व्हेरीफाय केल्यानंतर पहा हा तुमचा ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे. EN पासून जो सुरू होतो तो ऍप्लिकेशन नंबर असतो. तो ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. हा ऍप्लिकेशन नंबर घ्या. त्यानंतर तुमची आयडी क्रिएट झाली, ऍप्लिकेशन आयडी EN पासूनची, आणि जो पासवर्ड तुम्ही आता जसं मी फॉर्म मध्ये दाखवला पासवर्ड तो मेन्शन करा इथे, आणि हा कॅप्चा जो असतो तो इथे लिहायचा आहे, जेणेकरून आपलं आता ऑलरेडी आपलं रजिस्ट्रेशन झालं. जे सुरुवातीला तिथे विंडो दिसत होती न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स, तर आपलं आता हे रजिस्ट्रेशन झालं. आता पहा इथे काय सांगितलेलं आहे, ई स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल. मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी की दोन प्रकारचं व्हेरिफिकेशन आहे. आता आपल्याला इथे सिलेक्ट करायचं की ई स्क्रुटिनी करायचं की फिजिकल करायचं. इथं पहा, इफ द कॅन्डिडेट सिलेक्ट्स द मोड ऑफ व्हेरिफिकेशन ॲज ई स्क्रुटिनी थ्रू लॉगिन, कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपलोड देअर ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. ई स्क्रुटिनी शाल इलेक्ट्रॉनिकली व्हेरीफाय कॅन्डिडेट्स इन्फॉर्मेशन अँड डू द कन्फर्मेशन, म्हणजे ते इलेक्ट्रॉनिकली ऑनलाईन पद्धतीने कन्फर्मेशन करून देणार. कॅन्डिडेट्स कॅन रेज देअर ग्रीव्हियस ऑनलाईन फॉर एनी फाउंड डिस्क्रिपन्सी, म्हणजे त्यांना जर काही त्रुटी त्याच्यामध्ये आढळल्या तर तिथं ग्रीव्हियन्स ऑप्शन आहे, आपण ते रेज करू शकतो. ई स्क्रुटिनी विल फॅसिलिटेट टू सपोर्ट कॅन्डिडेट्स टू रिझॉल्व ऑल ग्रीव्हियन्सेस. त्या पद्धतीने ग्रीव्हियन्सेस सर्व रिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि दुसरा आहे फिजिकल, म्हणजे कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन थ्रू इन पर्सन स्क्रुटिनी, म्हणजे तुम्हाला तिथे जावं लागतं सेंटरला आणि हे करावं. इफ द कॅन्डिडेट सिलेक्ट द मोड ऑफ व्हेरिफिकेशन ॲज फिजिकल स्क्रुटिनी फ्रॉम देअर लॉगिन, कॅन्डिडेट्स विल हॅव टू व्हिजिट द स्क्रुटिनी सेंटर इन पर्सन फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन. विद्यार्थ्याला स्वतःला जावं लागतं आणि ते सर्व व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं. इन दिस मोड कॅन्डिडेट विल सिलेक्ट अ नियर बाय स्क्रुटिनी सेंटर अँड सिलेक्ट द अवेलेबल टाइम स्लॉट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, जसं नियर बाय, तर मी लातूर सिलेक्ट केलं, तर पॉलिटेक्निकचं एक सेंटर आहे इथे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, तर तिथं जो माझं स्क्रुटिनी म्हणजे जवळ पायचं नियर बायचं सिलेक्ट करायचं स्वतः आणि तिथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं. फॉर एनी डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी फॉर्म कॅन्डिडेट्स कॅन विजिट द स्क्रुटिनी. जर त्याचा जर काही तुम्हाला अडथळा आला तर तुम्हाला त्या सेंटरला जाऊन ते सॉल्व्ह करावं लागतं. अशा पद्धतीने इथे दोन प्रकारचे स्क्रुटिनी दिलेले आहेत, ई स्क्रुटिनी मोड किंवा फिजिकल. आता आपण ई स्क्रुटिनी मोडला सिलेक्ट करूया आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता ऑलरेडी आपलं हे नाव आलेलं आहे, आयडी आलेला आहे, तुमचं हे ऍप्लिकेशन आयडी इथे रेज झालेलं आहे. अशा पद्धतीने बघा. आता हा ऍप्लिकेशन फॉर्मला बघा कशा पद्धतीने डिवाइड केलेला आहे बघा. ऍप्लिकेशन फॉर्मला काय रजिस्ट्रेशन डिटेल्स आपले कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. आता पुन्हा काय कॅन्डिडेट टाइप डिटेल्स, होम युनिव्हर्सिटी तुमची काय होती,
स्पेशल रिझर्वेशन्स काय आहेत, क्वालिफिकेशन डिटेल्स, त्यानंतर JEE चे डिटेल्स, त्यानंतर आपल्याला काय करायचे, फोटोग्राफ अँड सिग्नेचर अपलोड करायची आणि बाकीचे डॉक्युमेंट्स देखील अपलोड करायचे, त्यानंतर पेमेंट करायचं आणि सगळ्यात शेवटी कन्फर्मेशन. अशा एकूण 10 स्टेप मध्ये हा फॉर्म आपल्याला फिलअप करायचा. मला दिसत असेल. आता यापैकी आपली पहिली स्टेप कंप्लीट, ज्यांची कंप्लीट झाली इथं त्यांना ग्रीन बॉक्स मध्ये कंप्लीट येईल, बाकी सर्व देखा रेड बॉक्स मध्ये इनकम्प्लीट आहे. आता आपण एक एक स्टेप कंप्लीट करूया. स्टेप 2 ला जाऊया, फिल कॅन्डिडेट टाइप डिटेल्स. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. कॅन्डिडेटचा टाइप काय आहे. मोस्ट ऑफ 90% विद्यार्थ्यांचा पहिला ऑप्शन येणार आहे. पहा याच्यामध्ये काय, कॅन्डिडेट्स पासिंग SSC अँड ऑल्सो HSC और डिप्लोमा इंजिनिअरिंग एक्झामिनेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र. म्हणजे तुमची 10वी 12वी किंवा डिप्लोमा झालाय. आता इथं डिप्लोमा म्हणजे काय बघा, विद्यार्थ्यांना वाटेल की डिप्लोमा झाल्यानंतर इथे फॉर्म कसा भरताय. काही विद्यार्थी असतात डिप्लोमा करतात, त्यांना फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना हा ऑप्शन देखील असतो. ठीक आहे. त्यानंतर डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरचा वेगळा प्लॅटफॉर्म आहे, त्यांचे ऍडमिशन नंतर सुरू होतील. तर ह्याला 10वी आणि 12वी दोन्ही महाराष्ट्रातून झालेली असेल. कॅन्डिडेट्स हु इज आयदर डोमेसाइल ऑफ महाराष्ट्र और बॉर्न इन महाराष्ट्र, म्हणजे त्याचं डोमेसाइल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं असेल, 10वी देखील महाराष्ट्रातून झाली आहे, 12वी देखील महाराष्ट्रातून झाली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टाइप ए ला सिलेक्ट करायचं आहे. बाकी वेगवेगळे आहेत. नंतर ज्यांचं 10वी किंवा 12वी बाहेरून झालेली असेल असे विद्यार्थ्यांचं, किंवा ज्यांचं ट्रान्सफर झालेले बाहेर गेले, अशासाठी वेगवेगळे टाइप आहेत. याच्यामध्ये जर काही कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही वायब्रंटला व्हिजिट करा किंवा आम्हाला कॉल करून विचारा. बाकी 99 विद्यार्थ्यांनी काय करायचंय, टाइप ए ला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून पुढे प्रोसीड करायचं आहे. म्हणजे आपण टाइप हे पाहिलेलं आहे. आता बघा त्याच्यानंतर काय, द टाइप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर अपलोडिंग, टाइप ए सिलेक्ट डॉक्युमेंट. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, डोमेसाइल सर्टिफिकेट तुमचं आहे त्याला सिलेक्ट करा, तुमच्याकडे असेल असते, किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC, या दोन्हीपैकी एका ऑप्शनला सिलेक्ट करा. डोमेसाइल केलेलं आहे. पुन्हा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास्ड SSC, 10वी तुमची कुठून झालेली आहे, कुठल्या जिल्ह्यातून 10वी झाली आहे त्याचं सिलेक्ट करा. त्यानंतर 12वी तुमचं कुठून झालेली आहे, डिस्ट्रिक्ट मधून. 12वी किंवा डिप्लोमा तुमचं जे काही असेल, तो 12वी कुठून झालेली आहे त्याचा जिल्हा, आधी तालुका नंतर जिल्हा. 10वीचा आणि 12वीचा आपण जिल्हा सिलेक्ट केलेला. पुन्हा काय, तालुका, इथे तालुका तुमचा 10वी किंवा 12वी कुठून झाली त्याचा तालुका करा. डिस्ट्रिक्ट झालं, तालुका झाला. आता बघा होम युनिव्हर्सिटी, ऑटोमॅटिक तुमची जी होम युनिव्हर्सिटी असेल, तुमचं जिथून झालेलं आहे त्याची होम युनिव्हर्सिटी येते. इथं तुम्हाला त्याचं नाव येतं, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, अशा पद्धतीने त्या युनिव्हर्सिटीचं नाव येतं. त्यानंतर पुढचं काय आहे, कॅटेगरी. पहा तर कॅटेगरी, तुमची जी कॅटेगरी आहे विद्यार्थ्यांनी ते महत्वाचं बघा. ओपन मध्ये येतात, ओपन करा. SC ST, VJ मध्ये येतात, NT1 NT2 NT3, OBC का SBC, कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येतात त्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथं मेन्शन करा आणि त्या कॅटेगरीचे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट नसेल तर लवकरात लवकर डॉक्युमेंट काढून घ्या. अशा पद्धतीने आपले जे सपोज आता ओपन कॅटेगरी मी ओपन केलेलं, आता अॅन्युअल इन्कम आपण मेन्शन केलेलं आहे, त्या पद्धतीने इथं आलेलं आहे. आता इथं पहा एक महत्वाचा, डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, याला जर अप्लाय करायचं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. EWS ला केलं तर तुमच्याकडे स्टेटचं EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, जे की आपल्याला अपलोड करावं लागेल. ठीक आहे, आता आपल्याकडे आहे, आपण येस करणार. त्यानंतर त्या EWS आहे तर त्याची तुमची कास्ट काय आहे, तुम्ही ब्राह्मण आहेत काय आहेत, वॉट जे असेल तुम्ही तिथं मेन्शन करा. मराठा कुठले पण असेल ते मेन्शन करा आणि पुढे जायचं. सिलेक्ट EWS सर्टिफिकेट स्टेटस. आता इथं बघा अवेलेबल किंवा दुसरं ऑप्शन काय महत्वाचा, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड. आता काही विद्यार्थ्याकडे काय आहे, EWS नाहीये किंवा एखादं कुठली कॅटेगरी मेन्शन केला त्याचं डॉक्युमेंट नाहीये, तर विद्यार्थ्याकडे काय आहे, समजा माझ्याकडे आहे चालू वर्षाचं, मी काय करेन अवेलेबल करेन. समजा माझ्याकडे नाहीये परंतु मी तहसीलमध्ये गेलोय आणि मी तिथे अप्लाय केलेला आहे, परंतु माझ्याकडे अजून ओरिजिनल हातात आलेलं नाहीये, तर काय येईल तिथं अप्लाइड बट नॉट रिसिव्ड. त्यावेळेस माझ्याकडे काय असेल, तिथली पावती असेल, रिसिप्ट असेल अप्लाय केलेली. ही रिसिप्ट असल्यामुळे काय करायचं, आपण अप्लाइड बट नॉट रिसिव्ड याला ऑप्शनला सिलेक्ट करायचं आणि तिथे रिसिप्ट आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर ओरिजिनल लवकरात लवकर प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. आता माझ्याकडे आहे म्हणून मी काय करेन, अवेलेबल किंवा जे काही ऑप्शन असेल तुमच्या पद्धतीने ते करा आणि सेव्ह आणि प्रोसीड या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर बघा पुढचं, पर्सन विथ डिसॅबिलिटी. तुम्हाला डिसॅबिलिटी म्हणजे अपंग क्षेत्रामध्ये येत असाल तर तिथं ऑप्शन आहे, असेल तर हे करा, किंवा नॉट ऍप्लिकेबल. 90% विद्यार्थ्यांचा नॉट ऍप्लिकेबल असेल. जे विद्यार्थी PWD या क्षेत्रामध्ये येतात अशा विद्यार्थ्यांनी तिथं येस केल्यानंतर तुम्हाला कुठली डिसॅबिलिटी आहे, हिअरिंग आहे, लोकोमोटर आहे, लो विजन आहे, मेंटल इलनेस आहे, जे काय असेल ते तुम्ही तिथं मेन्शन करायचं, पुढे जायचं.
इज अ पॅरेंट ऑफ डिफेन्स पर्सनल। जर विद्यार्थ्यांचे पालक जर डिफेन्स मध्ये असाल तर तुम्ही एक्स सर्व्हिस म्हणजे डिफेन्स 1 मध्ये आहेत का, डिफेन्स 2 मध्ये म्हणजे ऍक्टिव्ह सर्व्हिस मध्ये आहेत, किंवा नॉन डोमिसाइल पर्सन डिफेन्स कॅन्डिडेट किंवा डिफेन्स 1, 2, 3 या कुठल्या क्षेत्रामध्ये आपले पालक आहेत हे पाहायचंय, त्याच्यानुसार तिथं मेन्शन करा। बाकीच्या विद्यार्थ्यांचं नाहीये डिफेन्स मध्ये, त्यांनी नॉट ऍप्लिकेबल करायचं आहे। त्यानंतर बघा, डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS, हे खूप चांगलं म्हणजे हे काही विद्यार्थ्यांना माहित नाहीये। ट्युशन फी वेवियर स्कीम, म्हणजे यामध्ये तुम्हाला यस करायचं किंवा नो करायचं। ज्यांचं इन्कम हे बिलो 8 लाख आहे अशा विद्यार्थ्यांनी TFWS ला सिलेक्ट करा। TFWS मध्ये काय होतं मित्रांनो, तर तुमची ट्युशन फी ही टोटली माफ होते। कॉलेजची जी ट्युशन फी आहे ते माफ होते, बाकीची डेव्हलपमेंट फीस आणि अदर चार्जेस साधारणतः 7 ते 14 हजाराच्या दरम्यान तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजची फीस पडू शकते। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हे माहित नाहीये त्यांनी डिटेलमध्ये माहिती करून घ्या। थोडक्यामध्ये सांगतो, जे विद्यार्थी 8 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, ओपन कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी TFWS ला यस करायचं आहे मित्रांनो। त्यामध्ये मी इथे यस करू इच्छितो, त्यामुळे यस केलेलं आहे। त्यानंतर बघा, आर यू ऑर्फन, तुम्ही अनाथ आहेत का? अनाथ असाल यस करा, नसाल तर नो करा। असाल तर तुम्हाला समाज कल्याण ह्याचं ऑफिस मधून तुम्हाला ते अनाथ सर्टिफिकेटचं ऑर्फन सर्टिफिकेशन करून घ्यावं लागतं, ते तिथं अपलोड करावं लागेल। ठीक आहे, आता नाहीये नो केलं। डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी, तुम्ही कुठल्या मायनॉरिटी मध्ये येतात का? जैन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी, इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। यस केला तर तुम्हाला देखील लिंग्विस्टिक मायनॉरिटी किंवा रिलिजियस केलं तर कुठली रिलिजन मधलं तुम्ही येतात, अशा पद्धतीने आता समजा रिलिजन केलं हिंदू आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्या मायनॉरिटीचा टाईप आहे, हे सर्व कुठल्या मायनॉरिटी आहे ते सर्व तिथं ऑप्शन्स तुम्हाला येतात। कारण की मी तिथं लँग्वेज सुरुवातीचा माझं मदर टंग मराठी केली म्हणून तिथं बाकीचे ऑप्शन दिसत नाही मला। ठीक आहे, आता मी मायनॉरिटी मध्ये येत नाही म्हणून मी नो केलं। अशा पद्धतीने मी आता सेव्ह आणि प्रोसीड करून पुढे जाणार। आता पहा, क्वालिफिकेशन डिटेल्स वर आलेले आहेत आपण। क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये आधी काय आहे? SSC चं माझं बोर्ड कोणतं होतं? माझं स्टेट बोर्ड आहे, सेंट्रल बोर्ड आहे CBSE की ICSE बोर्ड आहे? आता माझं स्टेट बोर्ड आहे, सपोज मी स्टेट बोर्डला सिलेक्ट केलं। त्यानंतर 10वी तुमचं पासिंग इयर, 10वी तुमची कोणत्या साली झाली इथं तुम्ही मेन्शन करा, 20, 19, 18, 17 जे काय झाले ते 10वी। त्यानंतर SSC चा तुमचा सीट नंबर, आसन क्रमांक जो होता तो इथे मेन्शन करा आणि पुढे जायचं। आता SSC झालं, मग त्याच्यामध्ये SSC मध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये किती मार्क्स पडले? ऑफ 10 मार्क्स, आणि ते मार्क्स आउट ऑफ 100 पैकी किती पडले त्याच्यानुसार त्यांचं पर्सेंटेज येईल। त्यानंतर सायन्स मध्ये किती मार्क्स पडले 100 पैकी ते मेन्शन करा। इंग्लिश मध्ये 10वीला किती मार्क्स पडले ते मेन्शन करा, आणि साधारणतः तुमचं टोटल 10वीचं एकूण गुण किती होते हे तुम्हाला इथं आलेले दिसतील। ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं 10वीचं क्वालिफिकेशन। आता इथे पहा, 10वी झालं, आता HSC 12वीचं पहा, क्वालिफाईंग एक्झाम पात्रता HSC केलं। HSC चं बोर्ड कोणतं होतं? इंडिया करायचं। त्याच्यानंतर 12वीचं बोर्ड काय आहे तुमचं? माझं CBSE बोर्ड आहे, सॉरी स्टेट बोर्ड आहे, स्टेट बोर्ड केलं। CBSE ज्यांचं CBSE करा। पुन्हा पासिंग इयर की केव्हा झाली बघा, 21 मध्ये 10वी झाली असेल तर 23 मध्ये 12वी होणार आहे, त्या पद्धतीने हे करा। पुन्हा त्यांचा 12वीचा सीट नंबर इथे मेन्शन करा। लाईव्ह डेमो, फक्त हे व्हायब्रेट मध्ये तुम्हाला सर्व फॅसिलिटी डोळ्यासमोर दिसत आहे मित्रांनो। स्टेप बाय स्टेप तुमच्या काही चुका होणार नाही, तुम्ही घर बसून हा फॉर्म भरू शकता। पुन्हा कॅन्डिडेट्स मदर नेम ॲज ऑन HSC मार्कशीट, 12वीच्या मार्कशीटवर जसं तुमचं आईचं नाव आहे ते तुम्ही इथं मेन्शन करा। त्यानंतर कॅन्डिडेट नेम ॲज ऑन, उमेदवाराचं 12वीचं तुमचं कसं नाव आहे 12वीच्या ह्याच्यावर ते तुम्ही इथं मेन्शन करा। तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी समजत आहेत मित्रांनो। त्यानंतर सर्वात शेवटी पेमेंट पर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी मी लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवत आहे। त्यानंतर अशा पद्धतीने पुन्हा 12वीचा तुम्ही डेटा घेऊ शकता। ठीक आहे, आपण एक अशा पद्धतीनं सर्व पाहू शकतो। त्यानंतर पहा, आपण एक डमी फॉर्म भरतोय त्याच्यामुळे हा पूर्ण प्रोसीड होत नाहीये। त्यानंतर तुमचं 12वीचे मार्क्स किती आहेत इथे तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे, 12वीचे मार्क्स किती आहेत ते। त्यानंतर 12वीला मॅथमॅटिक्स मध्ये किती मार्क्स आहेत, फिजिक्सचं झालं, मॅथमॅटिक्स, त्यानंतर केमिस्ट्री, ह्या सर्व विषयाचे तुम्हाला गुणपत्र किती टाकायचे आहेत। त्यानंतर सिलेक्ट मॅक्झिमम पर्सेंट, तुमचं 12वीचे टोटल मार्क्स मॅक्झिमम मार्क्स किती होते हे टाका, ऍग्रीगेट आणि इंग्लिश मार्क्स किती होते हे सर्व इथे, म्हणजे जसं आपण 10वीचा डेटा फिलअप केलाय त्या पद्धतीने तुम्ही 12वीचा डेटा फिलअप करायचा आहे। आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करायचंय, आणि त्यानंतर आपण पुढच्या फॉर्म मध्ये एंटर करतो। जसे की इथं दिलेलं आहे पुढचं JEE चे डिटेल्स। समजा तुम्ही JEE चं तुम्ही जर दिला असेल तर JEE च्या पेपरला येस करा,
त्यानंतर तुम्ही तिथं तुमचे जे डिटेल्स येतील हे करा, कारण की फॉर्म पुढे प्रोसीड होणार नाही, कारण की आपण एक डमी फॉर्म भरतोय, त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल. JEE हे केलं हे करा, म्हणजे मार्क्सचे सर्व JEE डिटेल्स टाका. त्यानंतर पुढची स्टेप असेल अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. तुमचा जे फोटोग्राफ आहे तो फोटोग्राफ तुम्ही ऍज इट इज तिथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याची सही देखील विद्यार्थ्यांना तिथे अपलोड करायची आहे. हे झाल्यानंतर अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, त्यानंतर डॉक्युमेंटची लिस्ट येईल, जर की नॅशनॅलिटी आहे, डोमेस. मी ऑलरेडी आपल्या ग्रुपमध्ये एक लिस्ट पाठवलेली आहे, ती लिस्ट तुम्हाला सर्व अपलोड करावी लागेल. 10वीची मार्कशीटचा ऑप्शन असेल, TCचा आहे, 12वीची मार्कशीट असेल, तिथे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट. मी फॉर्म भरताना EWS केलंय म्हणून EWS सर्टिफिकेट तिथं मला अपलोड करावे लागेल. अशा पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांनी OBC कॅटेगरी वगैरे करतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. ज्या विद्यार्थ्याकडे मी जसं मी EWS ला काय केलंय, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, मग तिथे मी रिसिप्ट अपलोड करणार. अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्यानंतर फी पेमेंट, ज्या विद्यार्थ्यांनी CETचा फॉर्म भरताना फॉर्म फी भरली अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट करण्याची गरज नाही. तिथे शुल्क तुम्हाला 0 आलेलं दिसेल. आणि सर्वात शेवटी प्रिंट कन्फर्मेशन ऍप्लिकेशन फॉर्म इथे तुम्हाला दिसत असेल. अशा पद्धतीने या ऍप्लिकेशन फॉर्मचे प्रिंट घ्यायची आहे. आपण सुरुवातीपासून बघितलेलं आहे रजिस्ट्रेशन डिटेल्स, त्याच्यामध्ये बेसिक फॉर्म भरला, तुमचे पासवर्ड जनरेट केला, ऍप्लिकेशन ID जनरेट केली, त्या थ्रू आपण लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर कॅन्डिडेटचं सर्व टाईप कुठला, म्हणजे टाईप A करायचं होतं आपल्याला. त्यानंतर आपली होम युनिव्हर्सिटी कुठली ती, कॅटेगरी कुठली ती, ते सर्व आपण मेन्शन केलं. त्यानंतर रिझर्वेशन कोणतं आहे का, डिफेन्स मध्ये येतात, ऑर्फन मध्ये येतात का, PWD येतात, नसेल तर नो करायचं आहे. आणि पुन्हा क्वालिफिकेशन डिटेल्स, तुमच्या 10वीचं क्वालिफिकेशन, 12वीचं क्वालिफिकेशन हे सर्व मेन्शन केलं. त्यानंतर JEE डिटेल्स, फोटो, आणि त्यानंतर सिग्नेचर, बाकीचे रिमेनिंग डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आणि पेमेंट ऑलरेडी आपण CETचा फॉर्म भरताना पेमेंट केलं म्हणून इथं नव्यानं पेमेंट करण्याची काही गरज नाही. आणि ऍप्लिकेशनची प्रिंट घेतल्याशिवाय कोणीही कुठेही जायचं नाही. जेव्हा आपल्याला ऍप्लिकेशनची प्रिंट भेटेल त्यावेळी समजून घ्यायचं की आपला फॉर्म कम्प्लीट झालेला आहे. त्यानंतर आपल्या पोर्टलला लॉग इन करून चेक करायचं. ज्यांनी स्क्रुटिनी करणार त्यांना ऑनलाईन व्हेरिफिकेशन सर्व होईल. तिथं तुम्हाला मेसेज येईल, तिथं काही अडचण आली ग्रीव्हियन्स रेज करता येतो आपल्याला. आणि जे ऑफलाईन म्हणजे फिजिकल जाऊन व्हेरिफिकेशन करणार आहे त्यांना FC सेंटरला जावं लागेल. त्याची देखील लिस्ट मी आपल्या ग्रुपमध्ये प्रोव्हाइड करतो. आणि तिथं जाऊन आपण ऑफलाईन व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. आणि हा पहिला टप्पा आपला क्लिअर होईल. याच्यासाठी मॅक्झिमम फॉर्म भरण्याची तारीख 3 तारखेपर्यंत आहे. शेवटच्या तारखेपर्यंत वाट करून बघू नका. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 1 दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे, ते म्हणजे 4 तारखेपर्यंत आहे. हे सर्व झाल्यानंतर तुमचे रँक जनरेट होतील आणि त्यानंतर कॅप राऊंडला सुरुवात होईल, म्हणजे कॉलेजचे ऑप्शन्स द्यायला. तर हे सर्व प्रोसेस व्हायब्रंटमध्ये आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत करून देणार मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना याबद्दल काही माहिती नव्हती त्यांनी हा व्हिडिओ पाहून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करून घ्या. काही डाऊट्स आले तर व्हायब्रंटला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि तुमच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मित्रांनो व्हायब्रंटकडून शुभेच्छा. आणि ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा त्यांनी शेअर करा. आणि आपल्या YouTube चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू सो मच.